महाराष्ट्राचं राजकारण आजपर्यंत या टप्प्यावर कधीच आलं नव्हतं. या इलेक्शन नंतर कोण कुठे असणार काही सांगता येत नाही. सर्वसामान्यांच्या ग्राउंडवरून मिळणाऱ्या या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 6 पक्ष एकमेकांसमोर आहेत. कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार हे स्पष्ट आहे. फरक फक्त इतकाच की जो हरणार त्याचं काय. या निवडणुकीत जो पक्ष जो नेता पराभव पाहिल त्याचं राजकारण कायमचं संपुष्टात येईल. तो नेता राजकीय पटलावरून वजा झाला यावर शिक्कामोर्तब होईल. तो पक्ष, त्या पक्षाचा नेता, या सगळ्या गोष्टी ही निवडणूक पराभवानंतर संबंधित नेत्याला दाखवून देईल. महाराष्ट्रातल्या 6 पक्षांच्या राजकारणात एकूण 5 पक्षांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत या 5 नेत्यांचा पराभव झाला तर त्यांचं राजकारण कसं कायमस्वरूपी संपू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती उद्धव ठाकरेंपासून. शिवसेना कोणाची हा न्यायालयीन सामना संपुष्टात आलाय. आता सामना आहे तो जनतेच्या मैदानात. लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंना म्हणावे तसे विजयी झाले ना पराभूत झाले. मात्र जी हवा ठाकरेंची असल्याचं बोललं जात होतं त्याचे परिणाम तितकेही नाहीत असं दिसून आलं. ठाकरेंनी सर्वाधिक जागा लढल्या होत्या तरीही त्यांना म्हणाव्या तितक्या जागा निवडून आणता आल्या नाहीत. समजा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी सर्वात कमी नंबर आणले किंवा एकनाथ शिंदेंपेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या तर हा ठाकरेंचा अखेरचा पराभव ठरू शकतो. अखेरचा पराभव यासाठी की पुन्हा लढाईसाठी ते मैदानात उतरतील का हाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. ठाकरेंचा पराभव झाला तर शिवसेना एकनाथ शिंदेंची हे कायमस्वरूपी मान्य करावं लागेल. निकालापश्चात विरोधात राहायची वेळ ठाकरेंवर आली तर पुढच्या 5 वर्षात एकनाथ शिंदे ठाकरेंचे उरलेसुरले लोक देखील आपल्याकडे खेचून घेताना दिसतील. जे लोक ठाकरेंसोबत राहतील ते देखील राजकीय निवृत्तीच्या दिशेनं लागतील. पर्यायानं या निवडणुकीतला पराभव ठाकरेंना कायमस्वरूपी राजकारणातून वजा करणारा ठरू शकतो. संघटनेच्या पातळीवर ठाकरेंकडे पराभवामुळे शिवसेनेचं केडर देखील कायम राहणं अशक्य होऊन जाईल. पर्यायानं ठाकरे आणि राजकारण हे समीकरण कायमचं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त आकडा घेऊन ठाकरेंना सत्तेत सहभागी व्हावंच लागेल. ठाकरेंनंतर बोलूयात एकनाथ शिंदेंबद्दल. एकनाथ शिंदे पराभूत झाले तर शिंदेंच्या हातून शिवसेना जाईल, शिवसैनिक जातील, सत्ता जाईल आणि आजपर्यंत लॉंग टर्ममध्ये सर्वाधिक प्रभावी वाटणारे एकनाथ शिंदे राजकीय विजनवासात देखील जातील. आज एकनाथ शिंदेंकडे 7 खासदार आहेत. केंद्रीय सत्तेसाठी शिंदेंना ते महत्त्वाचे ठरतात. मात्र राज्यात एकनाथ शिंदेंना पराभव पाहावा लागला तर हे 7 खासदार कधीही भाजपचा रस्ता धरू शकतात. एकनाथ शिंदेंचा पराभव झाला, कमी जागा आल्या तर शिवसेना पुन्हा ठाकरेंकडे शिफ्ट होताना दिसू शकते. सत्तेच्या सारीपाटात पुन्हा ठाकरेंची पॉवर वाढेल. मुळात एकनाथ शिंदेंसोबत आलेले आमदार हे सत्तेच्या कारणासाठी आलेत. अशावेळी सत्ता नसेल तर हे लोक टिकवून ठेवणं शिंदेंसाठी प्रचंड अशक्य अशी गोष्ट ठरेल. पर्यायानं एकनाथ शिंदेंच्या हातून पहिली कोणती गोष्ट जाईल तर ती असेल शिवसेना. त्यानंतर नंबर लागेल तो आमदारांचा. जे आमदार सत्तेसाठी एकनाथ शिंदेंसोबत आहेत तेच आमदार पक्षाला पराभव पाहावा लागला तर माघारी फिरताना देखील दिसू शकतील. ज्यांना ठाकरे सोयीचे नसतील ते जवळचा पक्ष म्हणून भाजपचा रस्ता देखील धरू शकतात. परिणामी एकनाथ शिंदेंची जी बार्गेनिंग पॉवर आहे तीच कुठेतरी जाताना दिसेल. पक्ष आणि पक्षाचं भवितव्य एका गटापुरतं मर्यादित होऊ शकतं. थोडक्यात या सामन्यात शिंदेंचा पराभव झाल्यास आज राज्याच्या केंद्रबिंदूवर असणारे शिंदे राजकीय पटलावरून कायमचे बाजूला जातील. यानंतरचा नंबर शरद पवारांचा. राहिलेल्या 13 आमदारांना घेऊन पवार लढतायत. पण पवारांना अपेक्षित नंबर मिळाला नाही. पुन्हा महायुतीची सत्ता आली तर पवार अखेरच्या लढाईत संपले यावर शिक्कामोर्तब होईल. या पराभवातून बाहेर पडणं पवारांसाठी अशक्य होईल. राष्ट्रवादीचं भविष्य या पराभवातून शोधलं जाईल. कदाचित पवार पराभवातून आपला पक्ष काँग्रेसमध्येच विसर्जित करू शकतील किंवा काँग्रेसच्या सहकार्यानं पुढच्या नेत्यांनी धोरणं आखावीत असा सल्ला देऊन निवृत्ती जाहीर करतील. पराभव पवार पचवतील असं वाटत नसलं तरी वयामुळं त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसेल. पवारांच्या पक्षाचा पराभव झाला तर अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. अर्थात अजित पवारांचं नेतृत्व मान्य असणारे नेते अजित पवारांसोबत जातील तर उरलेले नेते काँग्रेससारख्या पक्षाचा रस्ता धरतील. पण खासदारांच्या जीवावर किमान पवार गट आपलं राजकीय मूल्य टिकवून ठेवू शकेल. ज्या पद्धतीनं भाजप आक्रमक राजकारण करते ती स्टाईल काँग्रेस सध्या तरी अंमलात आणत नाहीये. पर्यायानं राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या पवार गट टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. पण या खासदारांकडे अजित पवारांचं लक्ष जाणारच नाही असं म्हणता येत नाही. सत्तेत असलेले आणि विजयाचा शिक्कामोर्तब, नेतृत्वाचा शिक्कामोर्तब झालेले अजित पवार आक्रमक राजकारण करतील
ज्यामध्ये पवार गटाची वाताहत होईल. पर्यायानं पवार गटासाठी आपलं अस्तित्व अधोरेखित करणारी देखील ही शेवटची निवडणूक असेल. यानंतर बोलूयात अजित पवारांबद्दल. अजित पवारांवर दुहेरी संकट आहे. एकतर कमी जागा लढणाऱ्या अजित पवारांना किमान आकडा निवडून आणायचा आहे आणि दुसरीकडे आपली स्वतःची जागा वाचवायची आहे. अजित पवार बारामतीतून पडणार नाहीत असा दावा आता लीड कमी होईल इथवर आलेला आहे. या लीडचे आकडे देखील दिवसेंदिवस कमी होत आहेत. ज्याप्रमाणे पवार आंबेगाव आणि कागलमध्ये आक्रमक झाले आणि इथल्या उमेदवारांना पाडा 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 म्हणाले, त्याप्रमाणे बारामतीच्या शेवटच्या सभेत अजित पवारांना पाडायच्या घोषणा पवारांनी दिल्या तर अजित पवारांना हा मोठा धक्का असू शकतो. अजित पवार बारामतीतून पराभूत झाले. अपेक्षित आकडा अजित पवारांना आणता आला नाही तर अजित पवारांचा हा राजकारणातला शेवट ठरू शकेल. उरलेला अजित पवार गट शरद पवारांचं नेतृत्व मान्य करताना दिसेल. वळसे पाटील असोत वा हसन मुश्रीफ किंवा अगदी अजित पवार, या नेत्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात सेटल नाहीयेत. अशावेळी या नेत्यांचा पराभव म्हणजे या नेत्यांच्या राजकारणाचा शेवट ठरू शकतो. अर्थात विरोधात बसून राहण्याची चूक अजित पवार करणार नाहीत. पराभव आलाच तर ते शरद पवारांसोबत जुळवून घेण्याचं धोरण देखील स्वीकारतील. पण पराभूत झाल्यानंतर अजित पवारांनी जुळवून घेतलं तर कालपर्यंत राष्ट्रवादीत क्रमांक 1 असणारे अजित पवार तिसऱ्या चौथ्या नंबरवर फेकले जातील. राजकीय अवमूल्यन करण्याची ही संधी देखील शरद पवार सोडणार नाहीत. पुढचा आणि शेवटचा नंबर लागतो तो देवेंद्र फडणवीसांचा. राज्याच्या राजकारणात गेली 10 वर्ष फडणवीसांनी क्रमांक 1 जपून ठेवलाय. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना फडणवीस क्रमांक 1 होतेच. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांची कामगिरी चांगलीच गाजलेली होती. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस 2 नंबरला गेले. तरीही खरा क्रमांक 1 असंच फडणवीस समर्थक म्हणत होते. पहिल्या वर्षभरात तसं चित्र होतं देखील. मात्र जरांगेंचं आंदोलन आणि शिंदेंचं आक्रमक राजकारण यात फडणवीस क्रमांक 2 ला गेले. आता फडणवीस जिंकले तर फडणवीसांसमोर मोठं राजकीय भवितव्य असेल. ते मुख्यमंत्री झाले नाहीत तरी फडणवीसांमुळे भाजप जिंकली हे मान्य करावं लागेल आणि फडणवीसांची राजकीय उंची वाढेल. वय आणि राजकारण याचा आधार घेता फडणवीसांचा केंद्रीय प्रवासाचा दुसरा अंक देखील प्रचंड मोठा असेल. पण पराभूत झाले तर? पराभूत झाल्यास फडणवीसांची भूमिका राज्यातच विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असेल. इथेही त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल. कदाचित केंद्रीय हायकमांड वेगळा पर्याय स्वीकारेल आणि पक्षाचे विजनवासात गेलेले नेते म्हणून फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं जाईल. फडणवीसांचा पराभव झाल्यास केंद्रासह राज्यातलं फडणवीसांचं महत्त्व संपून जाईल. पर्यायानं एक नेते इतकीच त्यांची प्रतिमा राहील, ज्यातून उभारी घेणं फडणवीसांसाठी मोठ्या कष्टाचं ठरू शकतं. अर्थात आयुष्यभर जपलेलं आणि उभं केलेलं राजकारण या विधानसभेच्या पराभवामुळं कायमचं संपुष्टात येण्याची भीती या प्रत्येक नेत्यासमोर आहे. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीचा निकाल कोणाचं राजकारण संपवणारा ठरू शकतो? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.